हरभऱ्याची भाजी फक्त थंडीच्या दिवसातच येत्या, वर्षातनं एक वेळा. ती म्हण आहे का नाही, काना मागणं आली तिखट झाली, तसा प्रकार. बाकीच्या भाज्या बघा, पेंड्या बिंड्या 10 रुपयाला पेंडी आहे ना, हरभऱ्याची भाजी 250-300 रुपये किलो असत्या. का तर वर्षातनं एकच वेळा मिळते. आता असं भाजी का नाही औषध मारली नसली तर का नाही अशी भाजी बिन धुता केलं का नाही असं आंबटपणा जरा येतो, त्यानं भाजी चवीला लागत्या. पण आता कसं ह्या आबाळ फिरते का नाही, त्यामुळे ह्याच्यावर जरा कीड होत्या, त्यामुळे औषध मारत्या. म्हणून भाजी धुवून घ्यायची. अशी भाजी का नाही हरभऱ्याची तोडली की उन्हात घालून बारीक काक्षी चुरायची, सुपानं पाकडायची, काटकं त्यातली काढायची. आधी मध्ये खाऊ वाटली तर का नाही गरगाटा करावा, नाहीतर तव्यात लसूण घालून ती मीठ घालून लसूण घालून मिरची घालून तव्यात सुद्धा करायची त्या उलटी नाहीतर मग आपलं शेंगाचं कूट जरा पिठाची मठ लावून हिरवी मिरचीचा खरडा घालून गरगाटा केला तर किती खावाशी वाटते भाजी. म्हणून ह्या दिवसात तोडून वाळवून डबं भरून ठेवायची. काय कीड लागत नाही, काळी होत नाही का काय सुधी नाही, जशी तशी हिरवी गार अशी डब्यात भाजी राहते. पावसाळ्यात का नाही भाजी खायला लय चवीला. पावसाळ्यात काही हायवी तवा ह्या दिवसातच तेवढा हरभरा. 12 तास कोण हरभरा करत नाही, काय नाही. आधी माझी ह्या दिवसातच करायचा हरभरा, आणि आधी माझी पावसाळ्यात हरभरा येतच नाही. भाजी पेरली का नाही, त्या हरभरा पेरला का नाही त्यावेळेला जरा मी धन पण टाकलं होतं, आणि हे कुठं तर असं का नाही तांदळीचं बी पण टाकलं होतं. आता ही तांदळीची भाजी कशी आली आता बघा, हो का आहे का. आणि हे कोथिंबीर हो काय, ही ताजी ताजी नेऊन भाजीत घातली तर लय चांगलं लागतं. लय काय केलं नाही, एक 10-15 गुंठच केलंय घरात खायापुरतं. भाजी पण होत्या आणि हरभरा पण खायला येतो वल्ला. आता ही शेतातली का नाही हरभऱ्याची भाजी कशी हिरवीगार तोडून आणल्या बघा. ही ताजी ताजी भाजी असली की हिरवीगार राहत्या. 2-3 वेळा तुम्हाला का नाही घट्ट हरभऱ्याची भाजी करून दाखवल्या. आता ह्या वेळेला का नाही वेगळ्या पद्धतीची हरभऱ्याची भाजी करून दाखवणार. हरभऱ्याची डाळ शिजायला थोडस गरम पाणी ठेवायचं करायला. हरभऱ्याची भाजी बारीक चिरून घ्यायची. हे मी सगळी निवडून भाजी घेतल्या, आता चिरून घेऊया. अशी बारीक भाजी चिरून घ्यायची. आता ही मी हरभऱ्याची डाळ एक अर्धी वाटी घेतल्या. हरभऱ्याच्या भाजीला लय डाळ घालायची नाही, नाहीतर काय होतं ह्या डाळीची चव लागत्या आणि भाजीची चव जात्या, म्हणून लय डाळ घालायची नाही. पाणी गरम झाले, डाळ वतायची. तर ही डाळी बरोबर भाजी शिजायला टाकायची. एक अर्धी वाटी भाजी बरोबर शेंगदाणा शिजायला टाकायचं. आता ह्याला झाकून ठेवूया म्हणजे लवकर डाळ आणि भाजी शिजते. आता भाजीसाठी वाटण करायला 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरं वाट बारीक करून घेऊया. गरगटा हरभऱ्याची भाजी करताना का नाही शक्यतो असं वाटणच घालायचं हिरव्या मिरचीचं, असं वरण तिखट घालायचं नाही, चवीला लागत नाही. ते हिरवी मिरची घातल्यावर चवीला लागते. असं वाटण करून घ्यायचं. आता हे बघा व्यवस्थित शिजलंय. भाजी डाळ शेंगदाणं हे का, डाळ चांगली शिजून द्यायची. आपण पोळ्याला डाळ शिजवतोय अशी, आणि भाजी पण त्याच्याबरोबर म्हणजे गरगटा होतोय. भाजी मिळून याला थोडं बेसनचं पीठ घ्यायचं आणि थोडं थोडं घालून आपण हे असं गरगाटायचं. ह्याच्यात टाकल तसं नाही, थोडं थोडं असं हलवायचं म्हणजे गाठी होत नाही ते. आता हे बघा कसं मिळून आलं, म्हणून थोडंसं बेसन घालायचं.
पळीभर तेल टाकलंय, 1 चमचा जिरं टाकायचं आणि ह्या वाळलेल्या 1-2-3 मिरच्या ह्यात टाकायच्या. आता हे का नाही बारीक केल्याने मिरचीचं वाटण. व्यवस्थित हे का नाही तेला चांगलं भाजून घ्यायचं. आता 1 चमचा हळद टाकायचं. तेलात व्यवस्थित भाजलंय, हे शिजवलेलं ह्यात ओतायचं. तुम्हाला घट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्यात वाढवा. जर घट पाहिजे असलं तर तसंच ठेवा, नाहीतर असं पातळ पाहिजे असलं तर जरा पाणी वाढवायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. 2-3 उकळे आणलं की खाली उतरून ठेवायचं. ही भाजी का नाही वर्षातनं 1 वेळाची येत्या. त्याला देठ सुटून फुलं येईपर्यंतच 1.5 महिन्यात ही भाजी खायला का आपण तोडायला लागत्या. त्यावेळेस तुम्ही भाजी सुकी करा किंवा असं उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवला तरी पण चालतंय. किंवा आता मी गरगाटा कसा केला असा केला तरी पण भाकरी चपाती भाताबरोबर पण खायला छान लागतो. ही भाजी केला का नाही असा गरगटा किंवा सुकी भाजी परत आणि एखादी एक्स्ट्रा भाजी करायची पण गरज पडत नाही. ही बास होते 1 भाजी अशी गरगटाची. शिजा लागलं का नाही थोडं असं हलवून घ्यायची भाजी. हे बघा किती चांगली झाली. ह्या गरगट्याला डाळ दिसाय नाही पाहिजे, असं गरगाटून का नाही सगळं ह्यात मिक्स व्हायला पाहिजे, तेव्हा ती चवीला चांगली लागते. कुठं तरच एखादी डाळ दिसायला पाहिजे. तर बघा ह्यात जास्त डाळ दिसत्या का, मग अशी होत्या तशा. असं गरगाटून चांगले शिजून द्यायचं म्हणजे एक जीव होतो या.